पन्हाळगडा शेजारी असणाऱ्या ऐतिहासिक पावनगडावरील बेकायदेशीर मदरसा हटवण्याची प्रक्रिया सुरू झाली। बिहार आणि पश्चिम बंगाल इथले 45 विद्यार्थी या मदरशात शिकत होते। मदरसा हा या ठिकाणी अरबिया जिनातुल कुराण हा होता, त्याचं नाव होतं आणि गेल्या अनेक वर्षापासून तो पावनगडावर सुरू होता। मदरसामधील 45 विद्यार्थ्यांना रात्रीत शिरोली इथल्या मदरसात हलवण्यात आलं। दुर्गप्रेमी आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या तक्रारीनंतर प्रशासनानं कारवाई सुरू केली। रात्रीपासूनच प्रशासन कारवाईसाठी पावनगडावर दाखल झालेलं आहे। सरकारी मुलकीपट जमिनीवर बेकायदेशीर मदरसा उभा राहिल्याचा हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे आणि दरम्यान पावनगडावर आता 24 तासांसाठी संचारबंदी लागू केली आहे। आज रात्री 12 वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू असेल। दर्शन चाय का पन्हाळगडावरूनच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। ऐतिहासिक पावनगडावरील मदरसा हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। आपण पाहतो की पावनगडाकडे जाणार अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। सर्व रस्ते बंद करण्यात आलेले आहेत। इतकंच नाही तर आपण पाहतोय की या ठिकाणी 144 म्हणजे संचारबंदी लावण्यात आलेला आहे। त्यामुळे पावनगडाकडे जाणारे सर्व रस्ते पोलिसांनी बंद केलेले आहेत। मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। रात्री 12 वाजल्यापासून प्रशासन जे आहे ते पावनगडावर आहे आणि त्या ठिकाणी कारवाई करतं। खरं तर या मदरशामध्ये 45 मुलं शिकत होती आणि ती पश्चिम बंगाल आणि त्याचबरोबर इतर ठिकाणची होती अशा प्रकारची प्राथमिक माहिती आहे। त्यांना तिथून हटवलेलं आणि त्यानंतर कारवाईला सुरुवात केलेली आहे। तर आज रात्री 12 पर्यंत आपण पाहतो की संचारबंदी लावलेला आहे। त्यामुळे पावनगडावर कुणालाही जाता येणार नाहीये। एकूणच आपण पाहतो की या ठिकाणी जो कारवाई आहे ती केली जाते आणि त्याचबरोबर आपण पाहतो की जोपर्यंत कारवाई पूर्ण होत नाही, या विवाहित ढाचा जो आहे किंवा एकूण मदरसा जो आहे त्याचा शेवटचा दगड काढला जात नाही तोपर्यंत त्या ठिकाणी कुणालाही जाऊ दिलं जाणार नाही अशा प्रकारची भूमिका प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेली आहे। प्रताप नाईक, झी मीडिया, पावनगड, कोल्हापूर।